नमस्कार प्रेक्षकांनो, आपण पाहतोय या मालिकेचा आजचा म्हणजेच 7 जुलैचा रिव्ह्यू. चला तर मग बघूयात आजच्या या एपिसोडमध्ये नेमकं काय काय घडून गेलं आहे ते. तर पहिल्यांदा आपल्याला असं पाहायला मिळतं की अथर्व एकटाच अडगळीच्या रूममध्ये आलेला असतो आणि मग तिथे तो त्याच्या आजीच्या काही वस्तू मिळत आहेत का हे शोधायला सुरुवात करतो. त्याचवेळी दुसरीकडे मीरा देखील हाच विचार करत असते की आजींनी सांगितलेली गोष्ट कुठेतरी आपल्याला लिखित स्वरूपात मिळायला हवी. तर ती जी मंजिरी असते ती रागातच तिच्या रूममध्ये जाते. ती खूप जास्त चिडलेली असते आणि म्हणत असते की तो अथर्व इतके दिवस माझ्याशी चांगलं वागण्याचं फक्त नाटक करत होता. त्याला माझ्याबद्दल सगळं काही समजलंय आणि याची मला साधी पुसटशी कल्पनासुद्धा आली नाही. पण आता खरंच खूप झालं, आता मी त्याला सोडणार नाही. तर दुसरीकडे अथर्व त्या रूममध्ये शोधाशोध करत असतो आणि त्यावेळी त्याला आजीची एक पेटी सापडते आणि मग तो लगेच ती पेटी बाहेर काढतो आणि ती व्यवस्थितपणे साफ करायला सुरुवात करतो. दुसरीकडे मीरा अस्वस्थपणे फेऱ्या मारत आजीच्या गोष्टीचा विचार करत असते. तर मंजिरी चिडून अथर्वला कसं मारता येईल याचं प्लॅनिंग करत असते. इकडे अथर्व हळूवार ती पेटी उघडतो आणि त्यामध्ये त्याला आजीच्या अनेक वस्तू सापडतात आणि मग तो त्या सर्व वस्तू व्यवस्थितपणे पाहायला सुरुवात करतो. इकडे ही मंजिरी अथर्वला मारण्यासाठी तिची एक जादुई खंजीर बाहेर काढते. तर दुसरीकडे अथर्वला पेटीत अनेक वस्तू सापडतात, परंतु आजीने त्याला जी गोष्ट सांगितलेली असते त्या संदर्भात मात्र त्याला त्या पेटीत काहीच सापडत नाही किंवा लिखित स्वरूपात सुद्धा तिकडे काहीच नसतं. आणि त्याचवेळी त्या अडगळीच्या खोलीत आणखीन एक व्यक्ती येते. ती हळुवारपणे अथर्वच्या दिशेने पुढे जात असते आणि अथर्वला याची कल्पनाही नसते. अथर्व एक एक वस्तू पाहत असतो, पण अचानक त्याला जाणवतं की कोणीतरी आपल्या पाठीमागे उभं आहे आणि मग तो लगेच सावध होतो आणि पटकन मागे वळून त्या व्यक्तीवर वार करायला जातो. पण ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणीही नसून मीरा असते आणि मीराला पाहून अथर्व स्वतःला थांबवतो. मीरा घाबरून म्हणत असते की वेदाचे बाबा, हे काय करताय तुम्ही? तर अथर्व म्हणतो, अगं मीरा, तू आहेस हे मला कळलंच नाही, मी घाबरलो. आणि त्यावेळी मीरा म्हणते की मलाही माहीत नव्हतं तुम्ही इथे आहात, कोण आहे हे बघायलाच मी पुढे येत होते. आणि मग अथर्व मीराला आजीच्या त्या पेटीविषयी म्हणजेच ट्रंकविषयी सांगायला सुरुवात करतो. अथर्वांना आजीची काहीतरी वस्तू इथे भेटली हे कळाल्यावर मीराला खूप आनंद होतो. पण मग पुढच्या क्षणी अथर्व तिला सांगतो, अगं पण त्या गोष्टीच्या संदर्भात इथे काहीच नाही आहे. त्यामुळे मीरा नाराज होते. ती म्हणू लागते की वेदाची बाबा, मग मला असं वाटतंय की आपल्याला या घरात काही सापडणार नाही. आपल्याला दुसरीकडे कुठेतरी शोधाशोध करावी लागेल, काहीतरी विचार करावा लागेल. आणि त्यावर अथर्वही हो म्हणतो आणि मग त्यानंतर ते दोघेजण लगेचच तेथून बाहेर पडतात. तर दुसरीकडे अथर्वमुळे मंजिरी खूप चिडलेली तर असते, पण मग त्यानंतर ती भानावर येत म्हणते की नाही, मी लगेच त्या अथर्वला जर मारून टाकलं तर यात माझंच नुकसान आहे. कारण मला अथर्व आणि मीरा यांच्या पोटी जी मुलगी जन्माला येईल ती हवी आहे आणि आत्ताच मी अथर्वला मारलं तर ते शक्य होणार नाही आणि म्हणून मला अजून काही काळ वाट बघावीच लागेल. त्यानंतर रात्री आपल्याला असं पाहायला मिळतं की तो जो अजित आणि ती जी माया असते त्यांना काही केल्या झोप येत नसते. दोघेजण घरात जे काही सुरू असतं त्याचाच विचार करत असतात. आणि मग तो अजित मायाशी बोलायला जातो, तर ती वैतागूनच म्हणते की अजित प्लीज झोपून घे, मला ना तुझ्याशी काही बोलायचं नाही आहे आणि हनीमून विषय तर नाहीच नाही. आणि ते ऐकून अजित मोठ्याने हसू लागतो आणि म्हणू लागतो की माया, आता मलासुद्धा आपल्या हनीमूनविषयी काही बोलायचं नाही, कारण हा हनीमूनचा विषय ना आता सगळ्यांसाठी जोक बनला आहे, त्यामुळे मी तो विषयच सोडून दिला आहे. आणि ते ऐकून माया खुश होत म्हणते की वा, हे तर चांगलं झालं, पण मग मला सांग आता तुला माझ्याशी नेमकं काय बोलायचं आहे? आणि तेव्हा अजित सरळ तिला विचारतो की माया, मला खरं खरं सांग, तू नेमकी कोणाच्या बाजूने आहेस ग? कधी तू मीराच्या बाजूने असते, कधी माझ्या मम्माच्या आणि कधी कधी तर त्या मंजिरी मामीच्या. आणि त्यावेळी माया घाबरून म्हणते की अजित उगाच काहीतरी बोलू नको, हे बघ शांतपणे झोपून घे. पण अजित म्हणतो, नाही माया, आज मला माझ्या प्रश्नाचं उत्तर हवंय,
कारण तू किती डबल ढोलकी आहे ना मला चांगलंच माहिती आहे. आणि ते ऐकून माया चिडते. पण अजित हसतच म्हणतो की माया अगं चिडून काही उपयोग नाही आहे. कारण काय आहे ना तू पैशाच्या बाजूने आहेस हे मला व्यवस्थित माहिती आहे. त्यामुळे आता गुपचूप सांग बरं मला. आणि त्यावरती मायासुद्धा म्हणते की हो अजित बरोबर आहे तुझं. माझ्यासाठी फक्त पैसा महत्त्वाचा आहे आणि तो मला जिकडून मिळेल तिकडे मी जायला तयार आहे. आणि ते ऐकून अजितही हसतच म्हणतो की माया तू ना अगदी माझ्यासारखीच आहे. मला सुद्धा आता फक्त माझ्या आयुष्यात पैसा हवाय बाकी काही नाही. म्हणूनच ना माझ्याकडे तुझ्यासाठी एक प्रपोजल आहे. माया विचारते काय. आणि मग अजित तिला सांगतो की आपण दोघेजण मिळून ना इथे एक मोठा स्कॅम करूयात आणि त्यानंतर परदेशी पळून जाऊयात. म्हणजे पुन्हा आयुष्यभर आपल्याला इकडे फिरकायची गरजही पडणार नाही. पण माया म्हणते की अजित प्लीज गप्प बस, कारण मला ना या सगळ्यात अजिबात पडायचं नाही आहे. पण अजित ऐकायला तयार नसतो. त्याची बडबड सुरूच असते. त्यानंतर दुसरा दिवस उजाडतो. अनन्या वेदाला छान तयार करते आणि मग वेदा हट्ट करू लागते की आता चल ना आपण बाहेर कुठेतरी फिरायला जाऊयात. अनन्या तिला समजावते की माझी ना एक महत्त्वाची मीटिंग आहे त्यामुळे मला नाही शक्य. पण वेदा ऐकत नाही. म्हणून मग अनन्या म्हणते की हवं तर आपण संध्याकाळी जाऊ. पण ही मुलगी तेही ऐकायला तयार नसते. ती म्हणत असते की नाही आत्या आपल्याला आत्ताच जायला हवं, मला घरी खूप बोर होते. आणि त्यांचं हे बोलणं सुरू असतानाच त्या ठिकाणी येते मंजिरी. अनन्या तिला विचारू लागते की आई काय झालं, तुला काही हवं होतं का. तर मंजिरी म्हणते नाही मी सहजच आले. पण तुम्हा दोघींचं काय चाललंय. आणि मग अनन्या म्हणते अगं काही नाही, वेदाला ना घरात खूप बोर झाले म्हणून तिला बाहेर फिरायला जायचं आहे. पण माझी नेमकी आत्ता एक ऑनलाईन मीटिंग आहे. आणि ते ऐकून मंजिरी म्हणते की अगं काही हरकत नाही, मला बाहेर जायचंच आहे, मी तिला घेऊन जाईल. पण आणि त्यानंतर ते अचानक शांत बसते. अनन्या तिला विचारते की काय गाई काय झालं. आणि मग ही मंजिरी नाटक करत म्हणते की मी वेदाला बाहेर घेऊन गेले हे जर मीराला कळलं ना तर तिला ते अजिबात आवडणार नाही. सध्या घरात काय वातावरण आहे माहिती आहे ना तुला. आणि त्यावेळी अनन्या म्हणते आई तू का काळजी करतेस, अगं तू वेदाची आजी आहेस, तुझा तिच्यावर पूर्ण हक्क आहे. त्यामुळे तू वेदाला बिनधास्त बाहेर घेऊन जा. त्या मीरा वहिनीला काय सांगायचं ते मी पाहते. आणि ते ऐकून मंजिरीही खुश होते आणि वेदासुद्धा. आणि मग मंजिरी लगेचच वेदाला घेऊन घरातून बाहेर पडते. तर अनन्या मनातल्या मनात मीराविषयी वाईट विचार करू लागते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की मंजिरी वेदाला घेऊन हॉलमध्ये आलेली असते. पण मग वेदा तिला म्हणू लागते की आजी तू थोडा वेळ इथेच थांब, मी ना एकदा आईला जाऊन सांगून येते. आणि ते ऐकून मंजिरी घाबरते. ती वेदाला म्हणते की अगं आपण थोड्या वेळात परत येऊ, आईला सांगायची काय गरज आहे. पण वेदा म्हणते असं कसं, आपण बाहेर चाललो हे आईला तर सांगायलाच हवं ना. पण मंजिरी तिला बजावते की आईला काही सांगायचं नाही. आणि ती जबरदस्तीनेच वेदाला बाहेर घेऊन निघते. पण तितक्यात मीरा त्या ठिकाणी येतेच आणि ती या दोघींना अडवतेच. तिच्या पाठोपाठ अंबिकाही येते. आणि मग मीरा रागात त्या मंजिरी पुढे जाऊन उभी राहते आणि तिला विचारते की कुठे निघाली होतीस तू माझ्या मुलीला घेऊन. पण मंजिरी काहीच उत्तर देत नाही. तर वेदा तिला सांगू लागते की आई आजीना मला बाहेर फिरायला घेऊन जाणार होती. पण मीरा वेदाला मंजिरीपासून दूर करते आणि तिला सांगते की बाळा तू कुठेही जायचं नाही आहेस. पण तितक्यात तिथे येते अनन्या आणि ती पुन्हा एकदा मीरासोबत वाद घालायला सुरुवात करते. आणि त्यामुळे मंजिरी खूपच खुश होते आणि गालातल्या गालात हसत तमाशा बघायला सुरुवात करते. इकडे मीरा तिच्या परीने अनन्याला समजावण्याचा प्रयत्न करत असते. पण अनन्या काही ऐकायला तयार नसते. ती मीराला विचारत असते की काय गं माझ्या आईत नेमका काय प्रॉब्लेम आहे आणि तिचा वेदावर काहीच हक्क नाही आहे का, तू तिच्याशी असं कसं वागू शकतेस. आणि त्यावेळी मीरा म्हणते की अनन्याताई प्लीज ऐकून घ्या, चिडू नका. पण अनन्या ऐकत नाही आणि तिचा तो चढलेला आवाज ऐकून घरातील इतर सगळे सदस्यसुद्धा त्या ठिकाणी येतात. अनन्याला काय झाले हे त्यांनाही समजत नसतं. अंबिकाही काळजीत पडते. तर ही अनन्या मीराला एका पाठोपाठ एक प्रश्न विचारत असते आणि मीराला मात्र नाईलाजाने काहीच बोलता येत नसतं. तिला तिच्या प्रश्नांची उत्तरं देता येत नसतात. आणि शेवटी अनन्याचा आवाज इतका वाढतो की मग मीरासुद्धा चिडते. तिचाही आवाज चढतो. अनन्या मीराला विचारत असते की सांग ना काय प्रॉब्लेम आहे तुझा नेमका, माझी आई काय वेदाचा जीव घेणार आहे का. आणि त्यावेळी मीराही ओरडून म्हणते हो, या बाईने याआधीसुद्धा माझ्या वेदाचा जीव घेण्याचा प्रयत्न केलाय आणि आता चुकून जरी तिला संधी मिळाली ना तर ती पुन्हा तेच करेल. आणि ते ऐकून अनन्या इतकी चिडते
किती सरळ मीरावर हातच उचलते, पण तितक्यात तिथे येतो अथर्व आणि तो अनन्याला थांबवतो. पण या सगळ्या प्रकारामुळे मीराला आणि घरातील इतरांना देखील मोठा धक्का बसलेला असतो. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की अथर्व सरळ त्या मंजिरीला घरातून बाहेर काढतो, पण त्यामुळे मीरा आणि अंबिका घाबरतात आणि मग फायनली त्या अथर्वला सांगतात की वेदाचे बाबा, ती मंजिरी एक चेटकीण आहे आणि आता ना ती काहीही करू शकते. त्यामुळे अथर्व काळजीत पडतो. तर इकडे ही मंजिरी झालेल्या अपमानामुळे अगदी पेटून उठलेली असते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.